नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी पर्वताचा सौदा, माती माफियांच्या डंपरखाली महसूलचे कायदे, उरणचे भविष्य धोक्यात। उरणची शान असलेला द्रोणागिरी पर्वत माती माफियांनी पोखरून काढला आहे। करंजा, जांजे, शंकरपी दर्गा आणि ONGC परिसरात रात्री 10 नंतर JCB लावून पहाटे 5 पर्यंत शेकडो ब्रास मातीची खुलेआम तस्करी सुरू आहे। रात्रीचा खेळ चाले म्हणत शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी न देता कोट्यवधींची माती विकली जाते। ये डोंगर हमारा है, मिट्टी तुम्हारी, पैसा किसका, अशीच अवस्था। जा विचारणाऱ्यांना वरून सेटिंग आहे सांगून दमदाटी होते। हम जहां खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है, असा माफियांचा माज। डोंगरांच्या पायथ्याशी 20 ते 25 फुटांचे खड्डे पडलेत। झाडांची कत्तल झालीये। पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती असूनही महसूल विभाग गप्प आहे। महसूल विभागाला सर्व माहिती आहे, कारवाई होत नाही म्हणजे एकतर लाडू पेढे पोहोचतात किंवा राजकीय फोन येतात, असा आरोप स्थानिकांचा आहे। राज्य शासनाने 11 जुलै 2025 रोजी गौण खनिजांच्या अनधिकृत उत्खननावर फौजदारी कारवाईचे आदेश दिलेत। JCB डंपर जप्तीची 5 पट दंडाची तरतूद आहे, पण इथं कानून के हात बहुत लंबे होते हैं, हे फक्त पिक्चरमध्येच। एकही कारवाई नाही, एकही जप्ती नाही। माफिया पुष्पा हा हे टीयर्स म्हणत रडणाऱ्या डोंगरांकडे बघून हसतायत। महसूल विभागाला सर्व माहिती असूनही कारवाईचे आदेश का नाहीत, हे गुलदस्त्यात आहे। सब मिले हुए है जी, असंच चित्र। महसूल विभागाने रात्रीची गस्त, ड्रोन सर्वेक्षण करून डंपर JCB जप्त करावेत। कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आहे। नाहीतर मोगॅम्बो खुश हुआ म्हणत माफिया आणखीन चेकाळतील। कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पण हा पिक्चर ट्रॅजेडी न होता माफियांचा द एंड कधी होणार हेच उरणकर वाट बघतायत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी पूजा चव्हाण, उरण।